गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही अलिबागला चाललो आहे. अलिबागला जाऊन बीचेस वगैरे सर्व फिरणार आहोत. किल्ला वगैरे फिरणार आहोत. 2 दिवसासाठी चाललो आहे. चला तुम्हाला भेटूया पुढे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो पनवेलला. 1 तासानंतर नाश्ता करायला थांबलो. आता नाश्ता करता ना परत चालू होता. नाश्ता करून झाले आमचा. आता डायरेक्ट अलिबागला भेटू. बघू मधील काही व्ह्यू येईल तर दाखवून, नाही तर डायरेक्ट अलिबाग. आत्ताच पोहोचलो हॉटेलला. आता बघू शकता माझ्या मागे द बुश काय हॉटेल आहे. बघू आता. आहे मागणं तर चांगलं आहे. पूर्ण मजा नव्हती आली. मागे आलं जरा बरा वाटला. पण बघू आता रूम कसे आहेत ते बघू. मी तुम्हाला रूम दाखवतो. हॉटेल मस्त आहे. आता फक्त रूम अजून चेकिंग नाही झालं. 12 वाजता चेकिंग आहे. जाऊन रूम लागतो. आज फ्रेश वगैरे झालो. आता चाललो जेवायला. जेवू मग इथून वर्सोली बीच काहीतरी 10 मिनिटाच्या चालतच 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथून अलिबाग बीच 3 किलोमीटर आहे आणि किम बीच तो पण 3 का 3.5 किलोमीटर आहे. आता आज याच्या दिवसातले 3 बीच फिरू आणि 1 फोर्ट फिरू, कुलाबा फोर्ट. आता जेवायला जायचं. कुठला तरी चांगला बघू मच्छी फिश खावा. फिश मावरा खावाल. चला मावरा बघू. चला किती मावरा भेटते आहे नीट बघू. चला हेल्मेट सेफ्टी फर्स्ट. खाली पोवायला कुठं बघितलेलं रे.
नाका नाक्यावर धक्का धक्क्यावर झाला जेवून मस्तपैकी एक पापलेट थाली आणि चिकन थाली खाल्ली. आता जातो कुलाबा फोर्ट अलिबाग बीच. नीचे ना चालत जायला लागेल. पाणी आले तर चालत जाऊ शकतो आपण. चला या. बघू शकता आता कोल्हापूर बोर्ड आहे. आपल्याला इथून चालत जायचंय. पाणी नाही, पाणी असला तर बोटीने जायला लागते. आता पाणी नाही तर आपल्याला चालत जायचंय. आता माग मागे यावं लागते चालत. मागे वाटते एंट्री. हो इकडं काहीच नाही. इकडं सगळं पडले. हे बघा आम्ही किल्ल्यानं जाऊ. कुलाबा किल्ला अलिबाग. कोण एंट्री इकडं नाही. पार्टनर आल्या ना आता येईल. अजून 2 जण बाकी निघायचे. हे बघा आलो आतमध्ये. आम्ही या साईडला होतो. आता आम्ही इकडं चाललो आणि तर चालूनच दिवस चालू. या चला तिकडं काय आहे. हा महादरवाजा आहे. यायला रस्ता तर इकडून आहे. मी मागचे आणले. इथं एंट्री तिकीट आहे. किती रुपये एंट्री तिकीट आहे. इथे एंट्री तिकीट मिळते 25 रुपये पर पर्सन आहे. 50 रुपये 100 रुपये जातील चौकांचे. बाबूचला भारतीय पर्यटक 25 रुपये आणि फॉरेनरसाठी 300 रुपये. रेवते यावी पण लुटताना आपल्याला तिकडे गेल्या. ते तिकीट काढायचं. ऑनलाईन पण काढू शकतो आपण या स्कॅनरच्या द्वारे. कोलाबा किल्ल्याची माहिती देतो. तिन्ही भाषांमध्ये किल्ल्याची माहिती दिली आहे इथं.
मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये माहिती आहे. कैरी जरा आंबट भवानी मातेचं मंदिर. मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून जरा बाहेरच्याच पाया पडलो, कारण की मच्छी घातली तर मंदिरात नाही जात. पुन्हा मंदिरात जात भक्ती. एक छोटी दीदी होती, तिला सांगितला का आतमध्ये देवीची व्हिडिओ काढून आण, तर तिने व्हिडिओ काढून आणली. ती आता टाकेन, ती बघा. चला हे अजून एक मोठा मंदिर आहे, तिथे जायचं आहे. पहिला आपण बुरुजावरून फिरत जाऊ. अख्ख्या टोटल गड किल्ल्याला या 17 बुरुज होते, त्यातले फक्त 3च बाकी आहेत. चला दाखवतो तुम्हाला, तोफा दाखवतो. वरती उभा आहे, इथं महादरवाजा आहे. महादरवाजाच्या वरतून आता आपल्याला ते मंदिरात जायचं आहे. मोठा मंदिर आहे. असं आपण जाऊ. पण पूर्ण लोक त्याच्यात. मित्रांनो, आता आपण बघितल्या 2 तोफा बघितल्या, भवानी मातेचा मंदिर बघितलं. आता आपण जाऊया त्या मंदिराकडे. तो मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पूर्ण किल्ला आपण अशा प्रकारे फिरूया. चला बघूया. काही भिंती शिल्लक आहेत, मंदिरं शिल्लक आहे. बाकी सर्व पोर्तुगीजांनी तोडून टाकलं आहे. आता इंग्रजांपेक्षा पोर्तुगीजांनी आपल्याला जास्त त्रास दिले. आता मंदिर दाखवतो या. मंदिराचं बांधकाम एवढं भव्य आणि सुंदर आहे. गणेश मंदिर आहे. हे महाराजांच्याच काळातलं मला तर वाटतं मंदिर. हा जाता आहे, जाता त्याला पण ठेवलंय. हा पण आहे, इथे राहिलेला आहे अजून. ओके, बघू शकता.
आता फोट वगैरे करून आता जस्ट रूमवर आलो. मोबाईलची बॅटरी संपली होती तर आता चार्जिंगला लावली. आता जातो स्विमिंग पूलमध्ये पोवायला जातो. जरा हॉटेलला पैसे दिल्यात तर पोवायला लागेल म्हणून. वाजल्यान किती 6:30 तरी पण जातो पोवायला. पोहतो जेवायला रात्री. चला भेटतो मी.